Hello students, welcome in a सहज शिक्षण यूट्यूब चॅनल. तर स्टुडंट्स, आज आपण 5th स्टँडर्डचा सब्जेक्ट बघत आहोत EVS पार्ट 1 मीन्स एन्व्हायरमेंटल स्टडीज पार्ट 1. त्यामधला 11th चॅप्टर आहे आवर होम अँड एन्व्हायरमेंट, आपले घर व पर्यावरण. तर या चॅप्टरचा आपण कंप्लीट एक्सरसाइज बघणार आहोत. तर याच्या आधीचे सुद्धा सर्व चॅप्टर्सचे एक्सरसाइज ऑलरेडी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेले आहेत. त्यासाठी प्लेलिस्ट बनवली आहे. त्या प्लेलिस्टमध्ये जाऊन तुम्ही ते सर्व एक्सरसाइज बघू शकता. आता जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करून खाली जो बेल आयकॉन दिला आहे बेल आयकॉनवरती बटन प्रेस करा. चला फर्स्ट याच्यामध्ये बघूयात. चॅप्टरच्या दरम्यान तुम्हाला क्वेश्चन विचारलेला आहे यूज युअर ब्रेन पॉवर. तर त्यामध्ये काय क्वेश्चन आहे बघा. फर्स्ट, फॉर व्हॉट पर्पज डू बर्ड्स यूज देअर नेस्ट. पक्षी घरट्याचा वापर कशासाठी करतात. आन्सर, बर्ड्स यूज देअर नेस्ट टू ले देअर एग्स अँड ब्रिंग अप देअर यंग वन्स. म्हणजेच तिथे अंडी घालण्यासाठी आणि पिलांना जन्म देण्यासाठी पिली मोठी होईसोपर्यंत त्यांचा तिथे त्या घरट्यांचा ते वापर करतात. नेक्स्ट आहे व्हॉट्स द सोल्युशन. त्यामध्ये व्हॉट कॅन वी डू टू बिल्ड हाऊसेस विदाउट हार्मिंग द एन्व्हायरमेंट. आणि विद्यार्थ्यांनो आन्सर आहे टू बिल्ड हाऊसेस विदाउट हार्मिंग द एन्व्हायरमेंट. तर एन्व्हायरमेंट पर्यावरणाचा संतुलन न ढासळता आपण कशा पद्धतीची घरे बांधू शकतो. वी कॅन बिल्ड परमनंट इको फ्रेंडली हाऊसेस वेअर वी हॅव गुड व्हेंटिलेशन अँड यूज नॉन एक्झॉस्टिबल सोर्सेस ऑफ एनर्जी. तर आत्ता आपण एक्सरसाइज मधला फर्स्ट क्वेश्चन बघत आहोत. विच ऑफ द फॉलोइंग हाऊसेस वुड बी सुटेबल इन अ माउंटेनियस रिजन. पर्वतीय प्रदेशामध्ये कोणत्या प्रकारची घरं सुटेबल आहेत विचारलेलं आहे. आणि त्यासाठी त्यांनी हे चित्र दिलेलं आहे आणि त्याच्यामधला जे योग्य आहे जे सुटेबल आहे त्याच्या पुढे टिक मार्क करायला सांगितलेली आहे. सो बघा, या चारींपैकी अशा पद्धतीची जी घरे असतात ही माउंटेनियस एरियामध्ये किंवा त्या रिजनमध्ये सुटेबल असतात. त्याचं रिझन दिलेलं आहे. दिस हाऊस इज मेड अप ऑफ नॅचरल मटेरियल अवेलेबल इन द माउंटेनियस region, that is stone. It is strong to withstand mountainous winds. ओके, तर तिथले जे साहित्य आहे तिथले जे मटेरियल आहे तिथे अवेलेबल असणारं वापरून ही घरं बनवली जातात जेणेकरून तिथल्या वादळ वारांना त्यांना तोंड देता येईल आणि ते तिथे टिकून राहतील. नाव क्वेश्चन फर्स्ट मधलाच क्वेश्चन बी आहे. व्हॉट मटेरियल्स विल यू मेनली यूज्ड फॉर बिल्डिंग अ मल्टी स्टोर्ड हाऊस. ओके, त्यासाठी त्यांनी ऑप्शन दिलेले आहेत. ऑप्शन ए मार्टर, कोल, सिमेंट, ब्रिक्स. ऑप्शन बी सिमेंट, ब्रिक्स, कॉटन अँड आयर्न. आणि ऑप्शन सी आहे आयर्न, सिमेंट, मार्टर अँड ब्रिक्स. तर यातला ऑप्शन सी हा करेक्ट आहे. मग आपण आन्सरमध्ये लिहिणार आयर्न, सिमेंट, मॉर्टार अँड ब्रिक्स. तर स्टुडंट्स, तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला पटकन लाईक करा. जे अजूनही जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आणि हो, तुम्हाला असेच एक्सरसाइजचे अजून कोणते व्हिडिओ हवे असतील, इतर कोणत्या विषयाचे व्हिडिओज हवे असतील तर तसे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा.
चला सेकंड क्वेश्चन. अरेंज द फॉलोइंग कन्सिडरेशन फ्रॉम द मोस्ट टू लिस्ट इम्पॉर्टंट फॅक्टर इन हाऊस बिल्डिंग. तर सगळ्यात जास्त महत्त्वाचा फॅक्टर, महत्त्वाचा टू कमी महत्त्वाचा, मोस्ट टू लिस्ट इम्पॉर्टंट फॅक्टर घर बांधत असताना कोणतं आहे याचं आपल्याला अरेंजमेंट करायची आहे. त्यासाठी ऑप्शन दिलेले आहेत बघा. फर्स्ट त्यांनी दिले लक्झरी, स्ट्रक्चर आणि क्लायमेट. तर या सगळ्यांमध्ये मोस्ट इम्पॉर्टंट आहे ते आहे क्लायमेट, देन येणार स्ट्रक्चर, देन येणार लक्झरी. सो आपला आन्सर कसं लिहिलेला आहे आपण त्याचा अरेंज केलेला आहे. फर्स्ट क्लायमेट, देन स्ट्रक्चर, देन लक्झरी. नेक्स्ट आहे थर्ड क्वेश्चन. राईट फॉलोइंग. इन दॅट ए लिस्ट द इको फ्रेंडली थिंग्स इन युअर हाऊस. आपल्या घरामधल्या पर्यावरणपूरक गोष्टी कोणत्या आहेत यांचे लिस्ट करायचे आहे. सो या ठिकाणी मी एक तुम्हाला रेफरन्ससाठी एक्झाम्पल दिलेला आहे आन्सरमध्ये बघा. थिंग्स मेड अप ऑफ मड लाईक अ अर्थन वॉटर पॉट. म्हणजेच मातीपासून आपण जे मटकं बनवले असतं पाणी साठवायचं, ती एक गोष्ट आपल्या घरामधली कशी आहे, इको फ्रेंडली आहे. आता तसंच या क्वेश्चनचं आन्सर तुम्हाला द्यायचं आहे, म्हणजे पर्सनल रिस्पॉन्स. तुमच्या घरामध्ये कोणत्या कोणत्या अशा इको फ्रेंडली थिंग्स आहेत हे तुम्ही फाइंड आउट करायचं आहे आणि इथे त्याचा आन्सर द्यायचा आहे. इथे मी फॉर एक्झाम्पल तुम्हाला दिलेलं आहे. राईट. तर अशीच तुम्ही लिस्ट खाली बनवायची आहे. बी. विच ऑफ द गॅजेट्स इन द हाऊस कॅन बी रन ऑन अ सोलार एनर्जी. सौर ऊर्जेवरती कोणकोणते जे गॅजेट्स आहेत आपल्या घरामध्ये ते चालतात हे विचारलेलं आहे. आन्सर आहे सोलार कॅल्क्युलेटर, सोलार कुकर, देन सोलार लॅम्प्स, देन सोलार टेंट्स, सोलार पॅनेल, देन येणार बघा सोलार टॉर्च असतात. ओके. सो असे वेगवेगळे भरपूर गॅजेट्स आहेत जे सोलर एनर्जीवरती चालतात. नाव जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर पटकन व्हिडिओला लाईक करा. चॅनलला अजूनही जर सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या फ्रेंड्सना सुद्धा हा व्हिडिओ शेअर करा. आणि आता आपण यातला फोर्थ क्वेश्चन बघूयात. व्हॉट आर द टाइप्स ऑफ पॉल्युशन दॅट कॅन बी ऑब्झर्व्ड ॲट द कन्स्ट्रक्शन साईट. तर ज्या ठिकाणी कन्स्ट्रक्शनची साईट आहे तर तिथे कोणत्या प्रकारचे पॉल्युशनचे कोणते प्रकार आपल्याला बघायला मिळतात. ओके. तर त्या ठिकाणी इथे आपला आन्सर आहे. द टाइप्स ऑफ पॉल्युशन दॅट आर सीन ॲट द कन्स्ट्रक्शन साईट आर एअर पॉल्युशन, वॉटर पॉल्युशन, सॉइल पॉल्युशन अँड नॉईज पॉल्युशन. तर हे सर्व पॉल्युशनचे प्रकार आपल्याला कन्स्ट्रक्शन साईटवरती बघायला मिळतात. तर चला याच क्वेश्चन बरोबर आपला हा एक्सरसाइज संपला आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्सना सुद्धा शेअर करा. थँक्यू. बाय बाय.